प्रेक्षकांनो, आज तर आपली एक्साइटमेंट खूप वाढवली आहे त्यांनी. अर्जुन सुरुवातीला डॉक्टरांना विचारत असतो, माझ्या बायकोची तब्येत कशी आहे. तेव्हा डॉक्टर म्हणतात, हे बघा त्या स्टेबल नाही आहे, अचानक त्यांची तब्येत बिघडली आहे. हे बघा, आपल्याला अजून ब्लड मिळालेलं नाही आहे, आम्ही प्रयत्न करतोय 100%, पण तुमच्या मिसेसची तब्येत खूप क्रिटिकल आहे. कल्पनाताई तर रडायलाच लागतात. आता अर्जुन खूप चिडतो आणि म्हणतो, तुम्ही काय करताय. अहो, पेशंट लवकर बरा होईल हे सांगणं तुमचं काम आहे ना. तुम्ही मला सांगतायत की माझ्या बायकोची कंडिशन अजून क्रिटिकल होत चालली आहे. माझ्या बायकोला जर काही झालं ना तर मी तुम्हाला सोडणार नाही. तेव्हा प्रतापराव म्हणतात, अरे अर्जुन जरा शांत हो, ते त्यांचं काम करतायत ना, करू देत त्यांना काम. मग अर्जुन जरा शांत होतो. ते डॉक्टर तिथून निघून जातात. अर्जुन म्हणतो, मला सायलीला बघायचंय. तो एकदम पॅनिक होऊन आत जात असतो. तेव्हा चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन थांब जरा, आत जायची परवानगी नाही आपल्याला. अरे अर्जुन, सायलीला त्रास होईल. अर्जुन म्हणतो, मग काय करू, गप्प बसून इथे सगळं सहन करू का मी. प्रेक्षकांनो, अर्जुनने एवढा उत्तम अभिनय केलाय ना की खरंच आपल्या डोळ्यातनं बघता बघता पाणी येतं म्हणजे येतंच. पुढे तर त्यांनी खूप छान दाखवलंय. अर्जुन तिथे असलेल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीजवळ जातो आणि अतिशय सुंदर मूर्ती होती गजाननाची. अर्जुन बाप्पाला प्रार्थना करतोय की मी लहानपणापासून ऐकत आलोय, तू कधीच तुझ्या भक्तांना एकटं सोडत नाहीस. मग तू का माझ्या सायलीला एकटं सोडलंयस, तू का नाही आहेस तिच्यासोबत. मी बघतो तेव्हापासून ती तुझ्यासाठी जे जे पॉसिबल आहे ना ते सगळं करतीये. आणि एवढंच नाही रे, ती त्या माणसात तर देव सुद्धा बघते. मग तरी सुद्धा ती जगण्यासाठी का फाईट करतीये. तुला जागं व्हावंच लागेल. सायलीचा तुझ्यावर जो विश्वास आहे ना तो तुला खरा ठरवावाच लागेल. आणि तुला तरी तिच्यासारखी भक्ती करणारी कुठे मिळणार आहे रे. अरे तू सायली सारखी खरी आणि प्रेमळ स्वच्छ मनाची मुलगी बनवलीच नाहीयेस रे. मग तू स्वतः क्रिएट केलेल्या इतक्या चांगल्या मुलीला असं जाऊ देऊ नकोस देवा, नाहीतर ही तुझीच हार असेल. मी आजपर्यंत तुझ्याकडे कधीच काहीच मागितलेलं नाहीये, पण आज पहिल्यांदा हात जोडून मी तुझ्याकडे एकच मागतोय रे. सायलीला वाचव देवा, माझ्या सायलीला वाचव. चालत हसत खेळत तिला माझ्या घरी परत येऊ दे, मला बघू दे. सायली म्हणते ना तसंच तू नेहमी तुझ्या भक्तांना मदत करतोस. बघू दे देवा मला, तू खरंच मदत करशील ना रे माझ्या सायलीची. खरंच प्रेक्षकांनो, मस्तच दाखवलंय त्यांनी आज. आता पुढे आपण बघतोय, प्रतिमा काकूला त्या सिस्टर सांगतात, मावशी अहो तुमचा ब्लड ग्रुप आमच्या पेशंटशी मॅच होतोय बरं का, म्हणजे तुम्ही रक्त देऊ शकता. आणि प्रतिमा आत्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू उमटलंय. समाधानाचं म्हटलं तरी चालेल. तर आता पुढे आपण बघतोय, हे डॉक्टर आणि अश्विन डिस्कसच करत असतात की अहो खूप क्रिटिकल झाली आहे तुमच्या पेशंटची तब्येत. आता जर ब्लड मिळालं नाही तर. अश्विन म्हणत असतो, नाही वहिनीला ब्लड मिळायलाच हवं. तेवढ्यात ती सिस्टर येऊन सांगते, सर आपल्याकडे ओपीडी मध्ये एक पेशंट आल्यात आणि त्या ब्लड डोनेट करायला तयार आहे. आणि मेन म्हणजे त्यांचा ब्लड ग्रुप सुद्धा ओ निगेटिव्हच आहे. अश्विन खूप खुश होतो. तो म्हणतो, काय म्हणालात, ओ निगेटिव्ह, त्या तयार आहेत ना ब्लड डोनेट करायला. आणि ती सिस्टर हो म्हणते. अश्विन खूप खुश होतो. अश्विन म्हणतो, डॉक्टर मी त्या डोनर बाईंना भेटतो आणि पुढची सगळी प्रोसेस त्यांना समजावून सांगतो. कुठे आहेत त्या डोनर बाई. तेव्हा त्या सिस्टर म्हणतात, त्या तिकडच्या रूममध्ये आहेत. आता अश्विननं प्रेक्षकांनो प्रतिमा आत्याकडे जाणार, तेवढ्यात हे डॉक्टर त्याला थांबवत. मी म्हटलं ना प्रेक्षकांनो, उत्कंठा आपल्या कंठापर्यंत आणून ठेवली आहे त्यांनी. ते डॉक्टर म्हणतात, हे बघा तुम्ही आधी तुमच्या घरच्यांना ही बातमी सांगा, मी त्या मॅडमला सगळी प्रोसिजर समजवतो. इकडे प्रतिमा त्या रूममध्ये असतात आणि मग अश्विन आणि त्यांची कशी हुकाचूक झाली ते दाखवतात. रविराज फोनवरती अरेंजमेंट करत असतात ब्लडसाठी. ह्याला त्याला विचारपूस करताय. चैतन्य म्हणतो, काय करायचं काका, कुठलीच पॉझिटिव्ह बातमी येत नाहीये. प्रतापराव म्हणत असतात की होईल रे सगळं व्यवस्थित, तू फक्त धीर सोडू नकोस. कुसुम अर्जुनला शोधायला तिथून उठून निघून जाते. तेवढ्यात अश्विन येऊन सांगतो की आपल्या सगळ्यांसाठी ना गुड न्यूज आहे, सायली वहिनीला डोनर मिळालाय. आणि प्रियाचा चेहरा लगेच उतरून गेलाय. पण कल्पनाताई खूप खुश होतात आणि पटकन देवाला नमस्कार करतात आणि म्हणतात, काय म्हणतोयस, अगं बाई देवच पावला. चैतन्य अश्विनला म्हणतो, अरे कोण आहेत त्या डोनर आणि कशा काय अचानक आल्या. तेव्हा अश्विन म्हणतो, अरे आमच्या ओपीडी पेशंट आहेत त्या आणि त्यांनी तयारी दाखवली आहे ब्लड डोनेट करायसाठी, त्या इकडेच आहेत बघ आतमध्ये. आता सगळेच जण विचार करतात की जाऊन त्या डोनरचे आभार मानावे. पण तेवढ्यात प्रिया मनातल्या मनात बोलत असते, अरे यार ही कोण बाई उपटली मध्येच, इतकं रेअर ब्लड ग्रुप ह्याच बाईमध्ये कसं काय आलं. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, अश्विन चल लवकर त्या बाईकडे घेऊन चल, मला त्या बाईचे आभार मानायचे आहेत रे, म्हणजे सायलीचा जीव वाचवला त्या बाईने. अश्विन म्हणतो, मम्मा थोडी प्रोसिजर सुरू आहे, ती झाली ना की आपण लगेच त्यांना भेटायला जाऊया. आता हे प्रतापराव म्हणतात, रविराज ऐकलं ना, आता सगळं चांगलं होईल रे, घरातलं वातावरण सुद्धा नॉर्मल होईल. रविराज म्हणतात, हो खरंच आहे. आता या सगळ्यांनी देवाला नमस्कार केलाय. अश्विन म्हणतो, दादा कुठे आहे, मला ही न्यूज सांगायची आहे त्याला. चैतन्य म्हणतो, अरे इथेच होता तो मगाशी, बघ आत्ता इकडे पलीकडे गेला असेल. तेव्हा अश्विन म्हणतो, थांब मी जाऊन त्याला ही न्यूज सांगतोय. आता त्या साक्षीचा फोन आलाय प्रियाला.
साक्षी विचारते काय झालं, ती सायली जिवंत आहे का मेली आहे? तेव्हा लगेच प्रिया म्हणते अगं मला वाटलंच होतं ही बातमी तुझ्यापर्यंत नक्की पोहोचली असणार. अगं ती मरायला टेकली होती ग, पण नेमका गोंधळ होऊन बसलाय. साक्षी म्हणते आता काय झालंय? तेव्हा प्रिया म्हणते अगं तिला तो डोनर सापडत नव्हता ब्लड ग्रुपचा, तिचं रेअर आहे ना ब्लड ग्रुप, आणि तिला रक्तच मिळत नव्हतं. पण माहिती नाही बाबा यांच्या ओपीडीत कोणी पेशंट आली आणि ती तयार पण झाली आहे सायलीला रक्त द्यायला. तिचा आणि तिचा ब्लड ग्रुप मॅच झालाय ना. साक्षी ओके म्हणते नुसती. तेव्हा प्रिया म्हणते ओके काय, एवढीच रिॲक्शन? साक्षी म्हणते मग काय बोलू मी? अरे किती वेळेला चिडू मी? अण्णांना 1000 वेळेला सांगितलंय मी खून करा बे, बंद करा, पण त्यांच्या का लक्षात येत नाही कळतच नाही मला. प्रिया म्हणते साक्षी म्हणजे मला आलेली शंका अगदी करेक्ट आहे, तर तुझ्या अण्णांनी केलंय ना सायलीवर हल्ला? साक्षी म्हणते आता ती सायली जिवंत राहिली ना तर पोलीस मारेकऱ्यापर्यंत नक्की पोहोचणार आणि मग आपल्यापर्यंत. प्रिया म्हणते आपल्यापर्यंत काय, तुमच्यापर्यंत म्हण, मी काही केलेलं नाहीये. साक्षी म्हणते हे तू त्या अर्जुन सुभेदारला सांग. अगं तो आता आधीपेक्षा जास्ती चवताळून उठेल, त्याच्या शेपटीवर पाय दिलाय आपण. तो आता एकेकाला शोधून काढल, कारण आता ना तू सुटणार आहे ना मी. तो अर्जुन सुभेदार आपल्या कोणाला सोडणार नाहीये, ना तुला ना मला. प्रेक्षकांनो साक्षीने प्रियाला चांगलंच घाबरवून टाकलंय. आता इकडे अर्जुन देवाशी म्हणजे देवाजवळ प्रार्थना करायला बसलेला असतो. कुसुम त्याला शोधत येते आणि कुसुम त्याला खूप बोलते. प्रेक्षकांनो बिचारा आधीच म्हणजे चांगल्या कंडिशनमध्ये नव्हता, पण कुसुमचं बोलणं रास्त आहे. मला काही तिचं चुकलं असं वाटत नाहीये. अर्जुन झालेला सगळा हल्ला आठवत असतो तिथे बसून आणि विचार करत असतो ज्यांनी कोणी सायलीवर हल्ला केलाय ना त्याला मी सोडणार नाहीये. आधी सायलीला बरं होऊ देत, मग मी त्या माणसाला सोडणार नाहीये. आणि इकडे प्रतिमा आत्याने सायलीला ब्लड डोनेट केलंय असं त्यांनी दाखवलंय. खूपच छान प्रसंग दाखवलेत आज प्रेक्षकांनो त्यांनी. आणि इकडे घरी कल्पनाताईंनी फोन करून पूर्णाजीला कळवलंय. विमलने ही आनंदाची बातमी आजीला सांगितली आहे. पूर्णाजी आपल्या सायली त्यांना रक्त मिळालंय. तेव्हा पूर्णाजी म्हणतात तुला कोणी सांगितलं ग? विमल म्हणते कल्पनाताईंचा फोन आला होता. आता आपली सायली ताई लवकरच घरी होईल ना? पूर्णाजी म्हणतात हो ग विमल, अगं देव कधीच कुठलीच गोष्ट विनाकारण करत नाही. आता अस्मिता म्हणते सायलीला तर रक्त मिळत नव्हतं ना, मग कुठून मिळालं ग? तेव्हा विमल सांगते कोणीतरी बाई आल्या होत्या हॉस्पिटलमध्ये आणि त्या तयार झाल्या रक्त द्यायला. तेव्हा पूर्णाजी म्हणतात भली बाई दिसते कोणीतरी, म्हणून तर परक्याचा जीव वाचवायला पुढे आली. मला वाटतं ना विमल त्यांचे ना गेल्या जन्मीचे काहीतरी ऋणानुबंध असतील. पण प्रेक्षकांनो बघा ना काय तो दैवयोग, ही त्यांचीच मुलगी आहे. बिचाऱ्या पूर्णाजीचे काहीतरी भोग आहेत प्रेक्षकांनो, त्यांच्या मुलीची आणि त्यांची भेट होऊ शकत नाहीये. विमल म्हणते पूर्णाई मी बघितलं तुमच्या रागात पण तुमचा चांगुलपणा आहे. सायलीताईंसाठी किती जीव खालीवर होतोय तुमचा. त्यांचा जीव वाचावा म्हणून देवाजवळ प्रार्थना करत होत्या ना तुम्ही. आता अस्मिताला काही विमलचं चांगलं बोलणं सहन होत नाही. लगेच म्हणते जागा विमल दूध घेऊन ये, झालं ना तुझी बडबड करणं, माझ्यासाठी दूध घेऊन ये आता. आता मात्र पूर्णाजी चिडतात आणि म्हणतात थांब विमल, अस्मिता तुला जे पाहिजे ना ते तुझ्या हाताने उठून घ्यायचं, उठ ताबडतोब उठ. आता ही लगेच तनतन करत उठत दूध घ्यायला जातीये. पूर्णाजी उठ असं भारी बोलल्या ना प्रेक्षकांनो. आता ही विमल म्हणते पूर्णाई आपण ना देवाजवळ प्रार्थना करूया, आपली सायलीताई लवकरात लवकर घरी यावी म्हणून. आता या दोघी मिळून अंबाबाईजवळ प्रार्थना करतायत की सायली लवकरात लवकर घरी यावी. दवाखान्यामध्ये चैतन्य अर्जुनला शोधत असतो, कुठे जाऊन बसलाय. त्याला असं वाटत असतं की सायलीला सांगावं पटकन जाऊन डोनर मिळालाय, पण हा गेला कुठे? अर्जुन तिथे बसलेला असतो म्हणजे कॉरिडॉरमध्ये. आता तिथे कुसुम पोहोचते आणि म्हणते अर्जुन सुभेदार. अर्जुन म्हणतो सायली कशी आहे, आली का ती शुद्धीवर, डोनर मिळाला का तिला? तेव्हा लगेच कुसुम म्हणते वा आता काय काळजी करायचं छान नाटक करतोयस रे. माझ्या सायलीची जी काही अवस्था केली आहेस ना त्यासाठी थोडी तरी लाज बाळग रे. अर्जुन म्हणतो मी? तेव्हा कुसुम म्हणते नाही तर कोणी रे, अरे तुझ्या जबाबदारीवर मी तिला घरी पाठवलं होतं ना तुझ्या, तू मला वचन दिलं होतंस ना रे सायलीला काही होऊ देणार नाही. अर्जुन काहीतरी बोलायला लागतो तेव्हा कुसुम म्हणते अजिबात काही बोलू नकोस मध्ये, मला बोलू दे. हे बघ आज तुझी बाजू मांडायला ना तुझ्या हातात काहीच नाहीये. अरे मीच मूर्ख आहे, तुझ्यावर ना मी विश्वास ठेवला. मला असं वाटलं तू कितीही उद्धट असलास, कितीही विचित्र असलास ना तरी सायलीला सांभाळशील. अरे स्वतःच्या फायद्यासाठी का होत नाही, पण तिला ना सुखरूप ठेवशील. पण तुला तितकंही जमलं नाही का रे? तुझ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जे लिहिलं होतं ना ते सगळं केलं माझ्या सायलीने. तुझ्या घरची सून म्हणून तिने सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. जे कॉन्ट्रॅक्टमध्ये नव्हतं ना ते पण केलं रे माझ्या बिचाऱ्या सायलीने. प्रेमाने नाती जपली, दुखलं खुपलं तर फुंकर मारली त्या सगळ्यांवर. अरे तू किडनॅप झाला होता ना, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तुझा जीव वाचवला तिने.
प्रेक्षकांनो, अर्जुनला किडनॅपिंगचा दिवसही आठवलाय. पुढे कुसुम म्हणते, आणि तू रे, तू तुझ्या बाजूचं कॉन्ट्रॅक्ट पाळलंस का? नाही, अजिबात पाळलं नाहीस तू. इतक्या मोठ्या हल्ल्यापासून तू सायलीचं रक्षण सुद्धा करू शकला नाहीस. सायलीने तुझी कायम बाजू घेतली ना, म्हणून मी गप्प बसले. तुझी चिडचिड, तुझ्या आजीची चिडचिड, मी काहीच बोलले नाही. माझ्या सायलीला जर काही झालं ना अर्जुन, तर मी अजिबात सहन करणार नाहीये. त्या बिचारीने दोन्ही हातांनी प्रेम दिलं आणि तुम्ही सगळे मात्र ते लुटत राहिलात. आता तू तिच्यासाठी काहीतरी करायची वेळ आली आहे अर्जुन सुभेदार. माझ्या सायलीला यातनं बाहेर काढ आणि ती लवकरात लवकर बरी होईल हे बघ, नाहीतर मी आयुष्यभर तुला शांतपणे श्वास घेऊ देणार नाही. प्रेक्षकांनो, बिचाऱ्या कुसुमताईचा राग रास्त आहे. आता तिला काय माहिती अर्जुनला सायलीवर प्रेम जडलंय म्हणून. अर्जुनच्या डोळ्यामध्ये पाणी आलंय. आता तिकडे रविराज प्रतापराव डॉक्टरांना विचारतात काय सिच्युएशन आहे, म्हणजे बरं वाटेल ना सायलीला. तेव्हा ते डॉक्टर म्हणतात, हो हो, आम्ही सगळ्या प्रोसिजर व्यवस्थित करतोय, तुम्ही काळजी करू नका, आम्ही आमचं काम करतोय. पण बघा ना, ही प्रिया मनात विचार करते, ही चिवट सायली अजून मरत का नाहीये? मी नागराज आणि महिपतला काहीतरी करा असं म्हटले होते, पण आता ते डिरेक्ट तिला मारायलाच उठले होते. त्याचा उपयोग तर झाला पाहिजे ना, नाही तर तो अर्जुन आमचाच जीव घेईल. प्रेक्षकांनो, खरं तर या प्रियामुळेच सगळं झालंय. आता कुसुम तिथे कल्पनाताईंजवळ आली आहे. तेव्हा कल्पनाताईंनी सांगितलं, अहो कुसुमताई, कुठे होतात तुम्ही? आपल्या सायलीला रक्त देणारी एक बाई मिळाली आहे. अहो त्यांचं आणि सायलीचं रक्त मॅच झालंय. आता आपली सायली वाचेल हो. आता कुसुम पटकन देवाचे आभार मानते आणि म्हणते, देवा, माझी प्रार्थना ऐकलीच रे तू. कल्पनाताई म्हणतात, आता रडायचं नाही हं कुसुमताई, आपली सायली शुद्धीवर आली ना तर आपल्या सगळ्यांचे चेहरे तिला हसरे दिसले पाहिजे. आता कुसुम प्रियाकडे बघते, तेव्हा प्रिया अशी खोटी खोटी हसते. प्रेक्षकांनो, तर शेवटी त्यांनी थोडंसं एक्साइटमेंट वाढवली आहे. ही सायली आहे ना, ती जरा क्रिटिकल झाली आहे. पुन्हा असं दाखवलंय त्यांनी, अश्विन आणि ते डॉक्टर आणि सायलीची तब्येत जराशी क्रिटिकल झाली आहे असं त्यांनी दाखवलंय. आणि अर्जुन टेन्शनमध्ये, तर असं एक सस्पेन्स त्यांनी क्रिएट केला आहे. पण प्रेक्षकांनो, पुढे आपण बघतोय की ह्या प्रतिमा आत्याने बहुधा तरी या सगळ्यांना बघितलंय असं मला भासलंय प्रेक्षकांनो. आणि या मुद्दाम या सगळ्या फॅमिलीपासून लपून राहत आहे. म्हणजे त्यांनी बघितलं त्यांना आणि त्या पुन्हा निघून जातात की समोरासमोर यांची भेट होते, हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. काय वाटतं तुम्हाला? प्रतिमा आत्याला कोणी बघेल का? मला असं वाटतं प्रेक्षकांनो, कदाचित नागराज बघू शकतो. काय वाटतं तुम्हाला? बघूयात आता पुढे. पण आली पाहिजे ना प्रतिमा त्या समोर, छान होईल सगळं. मग पण छान छान झालं तर ती मालिका कुठली? असो, तर आपण बघतोय अर्जुन सायली शुद्धीवर आल्यानंतर तिच्याकडे असं लपून लपून बघतोय आणि खूप रडतोय. सायली शुद्धीवर आली आहे आणि ती अर्जुनकडे बघतीये. आफ्टर ऑल सायली शुद्धीवर येणारच होती, ती आपल्या मालिकेची हिरोईन आहे यार, अशी कशी जाईल? तर कसा वाटला प्रेक्षकांनो मी दिलेला रिव्ह्यू? मला नक्की कळवा. प्लीज प्रेक्षकांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे मी तुमच्यापर्यंत खरे रिव्ह्यूज पोहोचू शकेल, तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. सो प्लीज प्रेक्षकांनो, सबस्क्राईब my channel and enjoy my reviews. धन्यवाद.